नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जगातल्या प्रत्येक बालकाला सर्वांगीण विकासाचा हक्क आहे असं जेव्हा म्हणतो त्या दृष्टिकोनाने गरज काय आहे हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने बाल हक्क संहिता तयार केली आणि तो दिवस म्हणजे 20 नोव्हेंबर. जेव्हा बाल हक्क संहिता तयार झालेली आहे म्हणजे बालकांना त्यांचे हक्क काय आहेत, मुळात हे वयच इतकं कोवळं आणि निरागस असतं की हक्क अधिकार यांची जाणीव होणं कठीण आणि मग त्याचं उल्लंघन झालेलं आहे हे समजणं तर त्याहून कठीण. मग या बालकांसाठी जेव्हा संहिता तयार होते तो दिवस निश्चितच तितकाच महत्त्वाचा अधोरेखित करण्याजोगा. म्हणूनच आजचा हा बाल दिवस वेगळ्या अर्थाने बाल हक्क दिनाच्या निमित्ताने आजचा हा विशेष भाग. मुलांचे हक्क आणि कायदे आणि या मुलांचे हक्क कायदे याविषयी खास करून काम करणारे पाहुणे आज आपण आमंत्रित केले आहेत. प्रमोद निगुडकर सर, नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं म्हणजे मेलजोल या मुलांच्या विषयी काम करणाऱ्या संस्थेशी ते निगडित आहेत. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर काम बघतात. भारतामधल्या 10 राज्यातल्या 7 लाखाहून अधिक मुलांना सामाजिक, आर्थिक आणि शिक्षणाविषयी मार्गदर्शन करणारी ही संस्था आहे. त्याचबरोबर बालकांचे हक्क आणि बाल सहभाग याविषयी जाणीव जागृतीचं मोठं काम सर करत असतात. मुळात बाल युवा हक्क याबाबत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर 30हून अधिक वर्ष ते काम बघतात. विविध संस्था, प्रशासकीय समिती या सगळ्यांचं प्रतिनिधित्व ते करतात आणि या दृष्टिकोनातून आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपला सहभाग मोलाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. मंडळी, या सगळ्याच्या जोडीला हा सप्ताह जो आहे तो वेगळा आहे. 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा होतोय. त्यामध्ये 20 नोव्हेंबर हा अल्पसंख्याक दिवस अर्थात अल्पसंख्याकांचा कल्याणार्थ दिवस म्हणून साजरा होतोय. मुळात राष्ट्र निर्मिती जेव्हा आपण म्हणतो तर राष्ट्र निर्मितीमधले विविध टप्पे आहेत, घटक आहेत. या दृष्टिकोनातून विचार करताना विकासासाठी आणि एकात्मतेसाठी कृतिशील कसे होऊ शकतो यासाठी विचारमंथन आणि कृतिशीलता या सगळ्याची सांगड घालणारा 19 पासून ते 25 पर्यंतचा असा हा सप्ताह आहे. या सप्ताहामधल्या प्रत्येक दिवसाचं काही महत्त्व आहे, तसं हा आजच्या दिवसाचं हे महत्त्व आहे. आणि मग हे लक्षात घेऊन कृतिशीलता अपेक्षित आहे प्रत्येकाशी कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. तेव्हा आपला नेहमीचा मुद्दा येतो, मी काय करू शकतो. तेव्हा या दृष्टिकोनातून विचार मंथन व्हायला हवं आणि याविषयी काही तुमचे मुद्दे असतील तर नक्की कार्यक्रमामध्ये सहभागी होताना ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया बाल हक्क दिनाच्या निमित्ताने मुलांचे हक्क आणि अधिकार. आणि प्रमोद निगुडकर सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, सगळ्यात आधी बाल दिवस आपण साजरा करतोय, तो बाल दिन आहे, दिनवाणा आहे का दिन आहे, दिवस आहे? मला असं वाटतं की आपण दिनवाणा आहे असं काही म्हणण्याचं कारण नाही आहे. कारण जवळजवळ 60 वर्ष आपण देश म्हणून या सगळ्या प्रश्नाला सामोरं जातो आहोत आणि बऱ्याच अंगाने काही प्रगती आपण केलेली आहे. मोठे टप्पे अजून आपल्याला गाठायचे आहेत. त्या अनुषंगाने त्या दृष्टीने आपण या दिवसाकडे पाहूया. कारण हा दिवस असा आहे की भारतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक राज्यांनी म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये अनेक राष्ट्रांनी खरं हे वचन दिलेलं आहे. हे वचन स्वतःला दिलेलं आहे, वचन आपल्या मुलांना दिलेलं आहे. काय वचन आहे हे? तर आम्ही तुम्हाला असा समाज देऊ ज्याच्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास होईल म्हणून. आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले आणि त्यांनी एकूण 54 अधिकार काढले आणि त्या 54 अधिकाराच्या आधारावरती त्यांनी सर्व राष्ट्रांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या देशामध्ये असणाऱ्या सर्व बालकांना हे अधिकार मिळतील आणि समजायला सोपं जावं म्हणून मग त्यांनी त्या 54 अधिकारांना 4 गटांमध्ये विभागलं. आणि ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की सर्वात महत्त्वाचा अधिकार जो दिला बालकांसाठी तो जगण्याचा अधिकार. आणि
त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलूच. अवश्य. आणि दुसरा अधिकार त्यांनी असं म्हटलं की जगत असताना विकास ही होण्याची गरज आहे आणि त्यामुळे विकासाचा अधिकार दिलेला आहे आणि हे दोन्ही होण्याच्यासाठी आवश्यक ते संरक्षण मुलांना मिळालं पाहिजे म्हणून संरक्षणाचा अधिकार आहे. बरं. आणि हे करत असताना अतिशय महत्वाचा चौथा अधिकार जो त्यांनी म्हटलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी मुलांबद्दलचा एक आदर व्यक्त केलेला आहे, मुलांवरती एक विश्वास टाकलेला आणि तो म्हणजे सहभागितेचा अधिकार. अच्छा. मुलांना त्यांच्या संदर्भातल्या असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती सगळ्या विषयांवरती सहभागी करून घ्यावं असा तो अधिकार आहे. असे 4 अधिकार त्यांनी 54 अधिकारांना या 4 गटांमध्ये टाकले होते आणि त्या दृष्टीने हा दिवस हा खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की हा उत्सवाचा दिवस सुद्धा आहे एका अर्थाने आणि म्हणून वेगवेगळ्या लोक, वेगवेगळ्या संघटना, संस्था आणि आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो आहोत तर ते हे खूप महत्वाचं आहे आणि हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याची ही आवश्यकता आहे. अगदी खरं. हे एका बाजूला आपण म्हणत असताना दुसऱ्या बाजूला हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जवळजवळ 6.5 दशलक्ष मुलं ह्या जगामध्ये 5 वर्षाचा वयाचा पल्ला गाठायच्या आधीच मरतात. दुसऱ्या बाजूला अनेक मुलं आहेत की ज्यांना लहान वयामध्येच कामाला जावं लागतं. जवळजवळ 11 ते 12% मुलांचं लग्न हे त्यांना कळायच्या आधीच होतं. म्हणजे एका बाजूला आपण आनंद व्यक्त करतो आहोत, हा समारोह साजरा करतो, त्याबरोबर आपल्या समोरची ही आव्हानं सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वास्तवता आहे, पाहावं लागेल आपल्याला त्याकडे. सर, जेव्हा दिनवाणा आहे का दिवस आहे असं आपण म्हणतो तिथं तुम्ही एका क्षणामध्ये सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर मांडून ठेवलेल्या आहेत की कुठे काय चांगलं आहे आणि त्याचबरोबर कुठे विचारमंथनाची आणि कृतिशीलतेची गरज आहे. असं जेव्हा म्हणताना एक महत्वाचा मुद्दा जो आहे त्यामध्ये अनेक अधिकार आहेत, हक्क आहेत. मुलांचा सहभाग, आज सगळं कुटुंब बघितलं किंवा कुठलीही गोष्ट बघितली तर आधी मुलांना काय हवंय हे बघितलं जातं. म्हणजे तिथं त्यांना प्रत्येक त्यांचं मत विचार घेतलं जातं पण तरी सुद्धा सहभाग हा एक वेगळा मुद्दा येतो. मी आधी त्या सगळ्या शेवटच्या मुद्द्याला आधी पहिल्यांदा घेते की सहभाग, बाल सहभाग म्हणजे नेमकं काय आणि तो हक्क असणं म्हणजे नेमकं काय. बाल सहभाग हा मुळात मोठ्यांनी समजून घेण्याचा प्रश्न आहे. अच्छा. कारण बऱ्याच वेळेला बाल सहभागाच्या दृष्टीने आपण विचार करताना आपण मुलांना काहीतरी देतो आहोत ह्या अनुषंगाने बाल सहभागाकडे बघितलं जातं. मला वाटतं तिथून आपल्याला थोडंसं मागे यावं लागेल. आपल्याला पाहावं लागेल की मुलांच्या सहभागाच्या बद्दल आपण का बोलतो आहोत. आपण यासाठी बोलतो आहोत का की आपल्याला थोडंसं त्यांचे लाड करायचे आहेत, आपण यासाठी बोलतो आहोत का की त्यांना थोडंसं समजून घ्यावं या दृष्टीने. मला असं वाटतं की आपण सहभागाची भाषा यासाठी बोललं पाहिजे कारण आपला पूर्ण विश्वास आहे की हा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे स्वतःबद्दल विचार करू शकतात, यांना काहीतरी कळतं, यांना जर संधी मिळाली तर ते त्यांच्याबद्दलचे निर्णय घेऊ शकतात, त्यांना चांगलं काय आहे हे समजू शकतं, वाईट काय आहे हे समजू शकतं, आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्याबद्दलचं त्यांचं भान असतं. या सगळ्यामध्ये त्यांना सहकार्याची गरज जरूर लागेल. मोठ्यांनाही लागते, मोठ्यांनाही सगळ्या गोष्टी कळतात अशातला भाग नाही. मी जर वैद्यकीय क्षेत्रातला नसेल तर मला वैद्यकीय क्षेत्रातली माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीची मदत घ्यावी लागते. तसंच बालकांना सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्याबद्दलची मदत घ्यावी लागेल आणि ती मोठ्यांकडून घेतली जाईल, त्यांच्या स्वतःच्या मित्रमैत्रिणींकडून घेतली जाईल. मुळात हा विश्वास असणं की मुलं सहभाग घेऊ शकतात आणि हा सहभाग हा निर्णय प्रक्रियेतील सहभाग आहे. हा फक्त मी सांगितलं आणि त्यांनी केलं असा सहभाग नाहीये. बऱ्याच वेळेला कसं होतं की मुलांचा सहभाग हा कार्यक्रमामध्ये घेतला जातो. मुलांचा सहभाग हा एखादी गोष्ट ठरवून आता तुम्ही पण या असं म्हटलं जातं. इथे जो सहभाग आहे, इथे जो सहभाग आहे हा मुळात हे करायचं की नाही, मुळात मला काय आवडतं आहे, मुळात हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही असे प्रश्न उपस्थित करून. मुख्यतः काय आहे की जेव्हा मुलांचा सहभाग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुलांना केंद्रभागी आणतो आपण. आणि ज्यावेळेला आपण, आणि त्याला एक इंग्रजीमध्ये चांगलं म्हटलं जातं की चाइल्ड सेंटर्ड अप्रोच, आम्ही आमच्या कार्यक्रमामधून त्याच्याबद्दल बोलत असतो की प्रत्येक उपक्रम हा मुलांना केंद्रस्थानी आणून केला पाहिजे. याचा अर्थ काय की मुलांना विचार करायला लावलं पाहिजे, मुलांना समजून घेतलं पाहिजे, मुलांना चॅलेंजेस पण केले पाहिजेत आणि त्यातून त्यांची क्षमता जी वाढते त्यातून त्यांचा सहभाग मिळू शकतो. म्हणजे साधी गोष्ट असते. आता आपल्याकडे शिक्षणामध्ये बऱ्याच प्रकारची बदल होत आहेत, नवीन गोष्टी येत आहेत. कार्यक्रमामधला पहिला फोन आला तो घेऊन या उदाहरणाकडे वळलं तर चालेल? जरूर. पहिला फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार निरगुरीकर सर, आपण खूपच छान माहिती देत आहात. माझे 3 प्रश्न आहेत. खरं तर हा गंभीर विषय आहे
आणि सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. पण होतं काय की बालकामगार नकोत किंवा त्यांना काम दिलं जाऊ नये, त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे असं भावना ही दिसत नाही. म्हणजे आपण फक्त चर्चा करतो पण प्रत्यक्षात चित्र खूप गंभीर आहे. बालकामगार हे गल्लोगल्ली जागोजागी दिसतात, हॉटेलमध्ये दिसतात, इतर ठिकाणी दिसतात काम करताना. तर याबद्दल मुख्यतः समाजाचीच मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने गांभीर्याने काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की अनेकदा असं ऐकिवायचं येतं की बाल कामगारांना लैंगिक त्रास देणं, अनैसर्गिक छळ करणं हे सर्वसाधारणपणे अतिशय कॉमन. त्या दृष्टीने काही असा कायदा आहे का की त्यांना कायदेशीर सुरक्षितता दिली जाईल? आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या इथे भारतात जसं सहजगत्या बाल कामगार पदोपदी दिसतात तसं परदेशात काय चित्र आहे, आपण यात अभ्यास करता म्हणून विचारलं. धन्यवाद. आपण सांगत होतात ते म्हणजे मुलांचे हक्क, सहभागाच्या हक्काविषयीचं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगत होतात त्याविषयी. मी मगाशी शिक्षणाच्या संदर्भात म्हणत होतो की आपल्याकडे जे बदल घडत आहेत आणि त्या अनुषंगाने मुलांना शिक्षण कसं द्यावं याबद्दल सुद्धा चर्चा होते. आणि एक मतप्रवाह असा आहे की मुलांनाही विचारता येऊ शकेल की त्यांना काय शिकायचं आहे. आता हा जो प्रश्न मुळात विचारण्याची एक हिंमत आपण दाखवतो आहोत, मला असं वाटतं की एक मोठं पाऊल आपण बाल सहभागाच्या दृष्टीने विचारतो आहोत. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आहे की गाव पातळीवरती जेव्हा बरेच निर्णय घेतले जातात, साधारणपणे ग्रामसभा ही मोठ्यांची असते. आपल्याला बालसभेबद्दल विचार करता येऊ शकेल का? म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे, स्वयंसेवी संघटना करतायत, शासनही त्यावरती गांभीर्याने विचार करत आहे की मुलं हे जर महत्वाचे नागरिक असतील आपल्या देशातील, तिथेही सुरुवात आहे खरं की ते नागरिक आहेत की नाही इथून, तर ते जर नागरिक असतील तर त्यांना विचारलं गेलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जशी ग्रामसभा होते तशी बालसभा होऊ शकेल का? मग बालसभा जर झाली तर आपण सहभागाबद्दल बोलतो आहोत आणि मग त्यांच्या अधिकाराबद्दल बोलतो. मग बालसभेमध्ये मुलं येऊन सांगतात की इथे काळोख आहे, इथे जरा उजेड करण्याची गरज आहे, कारण मला रात्रीचं जाताना किंवा संध्याकाळ जाताना भीती वाटते. आता हे मोठ्यांच्या मनामध्ये कधीच येणार नाही, हे छोट्यांच्या मनामध्ये येईल. आणि त्या दृष्टीने आणि म्हणून बालसहभाग महत्वाचा आहे. आणि अशा दृष्टिकोनातून आपल्याला पार्टिसिपेशन राईटकडे बघावं लागेल, अशा दृष्टिकोनातून आपण सहभागाकडे बघावं लागेल. खरं, ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही खूप छान मुद्दा मांडला, तो म्हणजे असा की काही गोष्टी मुलांच्या लक्षामध्ये येतात, ते मोठ्यांच्या कुठे त्याला मागमूसही नसतो, मनावरही नसतातच त्या गोष्टी. अगदी म्हणजे घरामध्ये सुद्धा जेव्हा पाहुणे येतात त्यावेळेला आपण घर नीट करून ठेवतो आणि कुठे धूळ वगैरे असेल ते काढून ठेवतो. आणि घरामध्ये जर लहान मूल असेल तर ते चालत येतं आणि नेमकं धुळीचं जे काही असेल ते कॉटे काढून किंवा कबाटा काढून बाहेर काढतं. आता आपण मोठे असतो त्यामुळे आपल्याला ती धूळ दिसतच नाही, कारण आपली बघण्याची एक उंची ठरलेली असते. मुलाची उंची जी असते तिथून त्याला ती बरोबर धूळ दिसते. आता आपण सहभागाबद्दल बोलतो तेव्हा त्याची उंची गाठली पाहिजे ना, त्याच्या नजरेतून सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघावं लागेल असं मला वाटतं. क्या बात आहे. ह्याच्या दृष्टिकोनाने मला असं सुचतंय की प्रत्येकाच्या मनामध्ये एक मूल दडलेलं असतं, त्याला झाकू नका, त्याला वारंवार वरती येऊ द्या म्हणतात ते हे असं की ते कायम व्यवहारात सुद्धा उपयोगी पडेल आणि मनातली संवेदनशीलता जपायलाही उपयोगी ठरू शकेल. आता मगाशी जो मुद्दा आला होता तो म्हणजे बाल कामगाराचा. एकीकडे आपण भीक मागणं हे अन्यायकारक आहे, भीक मागू नये असं म्हणतो, पण त्याच बरोबरीने आज मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्याच स्टेशनवरती भीक मागताना मुलं दिसतात. बाल कामगार असू नयेत असं म्हटलं तरी सुद्धा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारी मुलं दिसतात. आणि त्याचबरोबर अशीही दुकानं दिसतात जिथं पाट्या लावलेल्या आहेत, आमच्या इथं बाल कामगार नाहीत. पण तरी सुद्धा वस्तुस्थिती काय आहे? बाल कामगारांच्या संदर्भातली चळवळ खूप चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आणि भारतात सुद्धा वाढते आहे. आणि कुडाळकरांचा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे त्या दृष्टीने की हे सगळीकडे बोलत असताना सुद्धा आपण सर्वत्र मुलं काम करताना दिसतात. पुन्हा आपण ह्याच्याकडे थोडं चौकस दृष्टीने पाहिलं पाहिजे की ही मुलं काम करतात म्हणजे काय करतात आणि का करतात. त्याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं की स्वतःला इतर काही करता येत नाही म्हणून ते काम करतात, असं जर असेल तर ते चुकीचंच आहे. याच्यासाठी की त्यांना इतर काही करता येत नाही म्हणजे काय, म्हणजे शाळेत जायला आवडत नाही. आता शाळेत जायला आवडत नाही याला आपण नेहमी मुलांना जबाबदार धरतो.
आपल्याला उलटं करता येईल का की शाळेत जायला आवडत नाही याला मुलांच्या ऐवजी शाळेला जबाबदार धरायचं. कारण शाळा ही जर शिकण्याचं ठिकाण असेल तर मुलाला जे शिकायचं आहे ते शिकवता आलं पाहिजे येस, आणि चांगल्या पद्धतीने शिकवता आलं पाहिजे. मुलाला वाटलं पाहिजे की शाळेत मी आलो. हो. मूल जर शाळेत आलं तर ते बालकामगार होणार नाही. बरोबर आहे. आपण काय करतो की मुलाला शाळेच्या बाहेर टाकतो, मग दिवसभर मूल करणार काय? घरामध्ये पैशाची चणचण असतेच, घरामध्ये कामाची गरज असतेच, त्यामुळे मुलाला काम दिलं जातं, मुलाला काम करायला लावलं जातं. मला असं वाटतं की बालकामगाराचा प्रश्न हा खूप मोठा आहे. एका बाजूला मुलांना काम करण्याची गरज घरांमधून सारखी व्यक्त केली जाते, कारण आई वडिलांना आवश्यक असणारं काम नाही, पैसे मोठ्या प्रमाणात मिळत नाही, हे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला समजही नाहीये की मुलांनी काम करू नये. कारण मुलांनी काम करू नये असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला एका बाजूला दुर्बलता आहे, पालकांची दुर्बलता आहे, आर्थिक कारणांमुळे आलेली दुर्बलता आहे. पण दुसऱ्या बाजूला अशी एक पाऊल पुढे टाकण्याची जी त्यांना हिंमत देण्याची गरज आहे की ह्या मुलामध्ये आज तुम्ही का त्याला शाळेत घालण्याची गरज आहे. आणि ही शाळा ही आश्वासक वाटली पाहिजे ना की मुलाला आज शाळेत घालून पुढे जाऊन ह्या मुलाला स्वतःचं आयुष्य चांगलं जगता येईल यासाठी शाळेतून काहीतरी मिळेल, स्वतःसहित कुटुंबाचं पोट भरता येईल. आणि म्हणून मला वाटतं की हा जो प्रश्न आहे की काय करायचं आपण, तर मला असं वाटतं की आपल्याला इतर अवेन्यूज तयार करावे लागतील की जिथे मुलांना जावंसं वाटेल, मुलांना एंगेज व्हावंसं वाटेल. प्रत्येक वेळेला मुलांना त्याच्यातून बाहेर निघून मी काहीतरी काम करावं असं वाटणार नाही एका बाजूला. दुसऱ्या बाजूला समाजाची जबाबदारी आहेच की आर्थिक आणि इतर सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देणं, कुटुंबांना सबल करणं, कुटुंबांना वर्षाला आवश्यक असणारं जे काम आहे ते त्यांना देता येईल असं पाहणं, हे सगळं मुलांना आपल्याला शासन म्हणून, समाज म्हणून करावंच लागेल. तरच हा बालकामगारांचा प्रश्न जो आहे तो आपल्याला नीटपणे हाताळता येईल. अन्यथा हा प्रश्न सतत चालू राहील. मोठ्या मोठ्या शहरातून तो कदाचित लगेच दिसणार नाही, पण तोही कारण थोडी सजगता आहे, शासन यंत्रणा थोडी अधिक कार्यरत असते, पण जिथे लक्ष नाही, समाजाचं लक्ष नाही, पालकांचं लक्ष नाही, तिथे हा प्रश्न सोडवणं अन्यथा कठीण जाईल. सर, जेव्हा आपण म्हटलो की अव्हेन्यूज तयार करायला पाहिजेत, म्हणजे नेमकं काय, त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण द्यायला हवं का काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की व्यवसायाभिमुख शिक्षण हे शॉर्टकट आहे. अच्छा. कारण मुलांना मुळात प्रत्येक वेळेला शाळेतून बाहेर पडल्यानंतर नोकरी मिळण्यासाठीच शिक्षण, ही जी भूमिका आहे तीच मुळात चुकीची आहे असं मला वाटतं. शिक्षणाचा मूळ हेतू हा नीट जगता यावं, माणूस म्हणून प्रगल्भ होता यावं, ही सुरुवात असली पाहिजे. आणि पुढची पायरी ही त्याला पोटा पाण्याला आवश्यक असणारं शिक्षण मिळावं. आपण दोन टोकं करतो, एका बाजूला असं शिक्षण देतो त्याचा व्यवहाराशी काही संबंध नाही, आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट आपण दुसरं शिक्षण द्यायला म्हणतो की जिथे त्यांनी शाळेतून बाहेर पडावं आणि लगेच फिटर व्हावं. असं जी एक दोन टोकाला आपण जाऊन विचार करतो तिथून थोडंसं बदलावं लागेल आपल्याला. आणि मला असं वाटतं की यामध्ये पुन्हा तो सहभागाचा मुद्दा येतो की मुलांना इतकं सक्षम करण्याची गरज आहे आणि शिक्षण पद्धतीमधून त्यांनी ते सक्षमता त्याला यावी की त्याला काय करायचं हे ठरवता यावं, की माझ्या अंगामध्ये कोणते गुण आहेत, म्हणजे मी जे आता काम करतोय ते काम तेच आहे की मी कोण आहे, माझी स्वतःची ओळख मला नीट करून घेता येते का, माझ्यामधल्या क्षमता कोणत्या आहेत, मला काय काय आवडतं आहे आणि त्या अनुषंगाने मी हे शिकू शकेन का, इथपर्यंत निर्णयप्रत आणून मग व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं. आणि पुन्हा व्यवसायाभिमुख शिक्षण म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी काहीतरी छोटं मोठं काम करावं असं नाही, त्याला वैज्ञानिक पण होता येईल की, त्याला डॉक्टरही होता येईल की, ही सुद्धा एक समज निर्माण करणारं शिक्षण आपल्याकडे जर झालं तर बालकामगारासारख्या प्रश्नाला आपण अधिक मूलभूत असा हात घालू शकू असं वाटतं. जेव्हा जगण्याच्या विविध हक्कांविषयी बोलतो तेव्हा जगण्याचा हा प्राथमिक हक्क येतो असं म्हणायला हवं. जेव्हा राज्यामधली आपण काही विविध उदाहरणं बघत असतो तेव्हा एक लक्षामध्ये येतो की स्त्री पुरुष किंवा मुलगा आणि मुलगी हा भेद करून आणि मग त्या अनुषंगाने जगण्याचा हक्क ठरवला जातो. ही समाजाची भूमिका जी आहे ही दिसते. मुळात जगण्याचा हक्क सगळ्यांना आहे असं म्हणताना तो सुद्धा लिंगभेदावर आधारित आहे. मग बाल हक्कांमध्ये जगण्याचा हक्क कशा पद्धतीने सुरक्षित राखला जाऊ शकतो? मगाचा एक प्रश्न होता त्याचं उत्तर आधी देऊन मग जगण्याच्या, मगाशी तो कुडाळकरांचा प्रश्न होता तो लैंगिक अत्याचाराबद्दल आणि त्रास देण्याबद्दल, अनैसर्गिक छळ वगैरे त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याच्याबद्दल कायदा आहे का, तर एक खूप पुरोगामी आणि खूप पुढे जाणारा कायदा आणि 2009-10 आपल्याकडे आला आणि आता तो सर्वत्र नीटप्रमाणे चालला जातो, तो बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा जो आहे. आणि ह्या कायद्यामध्ये तर खूप कडक अशी सुविधा आहे. आणि ती सुविधा या दृष्टीने की
जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला तर आपल्याला माहिती देणं आवश्यक आहेच, पण असं आपल्याला शंका जरी आली की इथे काही लैंगिक शोषण होण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा या कायद्याने असं बंधनकारक केलेलं आहे की त्यांनी जाऊन ताबडतोब पोलिसांना याबद्दलची माहिती देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक खूप चांगला कायदा आपल्याकडे पॉक्सो ऍक्ट जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला सर्वत्र नीटपणे करता येतील. इतर अन्य सगळे कायदे त्या दृष्टीने आहेतच, पण हा मुलांच्या संदर्भातला आणि मुलांवरती होणारे जे लैंगिक अत्याचार आहेत या विरोधातला कायदा आहे. हे मगाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सांगतो. आणि मग तुम्ही जे जगण्याचा मूलभूत हक्क आणि तो लिंगभेदावरती ठरवला जातो याविषयी. आपल्याकडे जगण्याचा मूलभूत हक्क जो आहे त्याच्यामध्ये सगळेच आरोग्याशी संबंधित आणि अन्न सुरक्षेशी संबंधित असे हक्क येतात आणि हक्क म्हणून हे सर्वांसाठी आहेत. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. म्हणजे त्यातलं मूलभूत तत्वच असं आहे की हे सगळे अधिकार जे आहेत हे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना मिळाले पाहिजेत, हे त्याच्यामध्ये मूलभूतच आहे. त्यामुळे कुठल्याही वर्गाच्या संदर्भातला भेदभाव, कुठे राहतो याच्याबद्दलचा भेदभाव, कुठल्या धर्माचा आहे याच्याबद्दलचा भेदभाव कुठल्याच प्रकारचा, आणि तसंच स्त्री आहे की पुरुष आहे असं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आणि म्हणून तो सर्वांना समान आहे. अडचण कुठे आहे की त्याची अंमलबजावणी होताना काय होतंय, आणि तिथे घरातून सुरुवात होते ना. म्हणजे आई आपल्याबरोबर येऊन जेवते का, तर आई आपल्याबरोबर नाही जेवत. आई आपलं जेवण झालं, वडिलांचं जेवण झालं, सगळ्यांचं जेवण झालं की उरलेलं खाते. तसंच मुलांच्या बाबतीमध्ये होतं की मुलांमध्ये सुद्धा जे मुली आहेत त्यांना मुलांसारखं नीट खायला प्यायला दिलं जातं का, त्यांना नीट पोषण मिळतं का, तर आपला अनुभव अजूनपर्यंतचा असा ज्याच्यामध्ये बदल घडतो आहे आणि ते चांगलं आहे, पण अनुभव असा आहे की प्रेफरन्स हा मुलांना दिला जातो आणि त्याचं बीज जे आहे ते एकूणच पुरुषांकडे ज्या पद्धतीने समाज पाहतं त्यांना जे एक महत्व दिलेलं आहे ते महत्व आपल्या समाजाने का दिलेलं आहे मला माहित नाहीये आणि ते अजूनही का टिकून आहे तेही मला कळत नाहीये, पण ते आहे आणि त्यामुळे मुलींकडे ज्या पद्धतीने बघितलं जातं त्याचा परिपोष म्हणून, त्याचा परिपाक म्हणून जगण्याच्या अधिकारामधले जे छोटे छोटे पैलू आहेत तिथे आपण बघतो. आणि म्हणून बाळ पोटामध्येच असताना ठरवलं जातं की हा मुलगा आहे की मुलगी आहे, आणि मुलगी असेल तर तिथेच त्याला वेगळ्या मार्गाने त्यांचा जगण्याचा अधिकार अवेरला जातो. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. जेव्हा वेगवेगळ्या हक्कांविषयी बोलतो तेव्हा जाणीव जागृती ही एक मोठी भूमिका आहे आणि ती कोणामध्ये आणि कशी विकसित व्हायला हवं हे खरं म्हणजे खास करून तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पुढचा फोन घेते. अरुण यांचा फोन आहे. नमस्कार. हा नमस्कार, मी अरुण मोहिते बोलतोय. बोला मोहितेजी. हा, मला असं विचारायचं आहे की जी कचरा हरकत नाही अरुणजी, आपला संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा संपर्क साधा आणि आमच्या तंत्रज्ञान मार्फत आमच्यापर्यंत हा प्रश्न पुन्हा पोहोचवा. विविध हक्कांविषयी बोलताना पुढचा हक्क जो आहे त्याविषयी. जगण्याचा हक्क आहे, पोटभर अन्न मिळायला हवं. आज एक वेळच्या अन्नाची भ्रांत आहे असंही होतं, पण त्याचबरोबर मध्ये कुटुंबामधल्या काही मुलांमध्ये आज भरपूर भरपेट खाऊन सुद्धा कुपोषित मुलं आहेत असंही दिसतं. आणि दारोदारी रस्ती भीक मागणारी मुलं सुद्धा आहेत की ज्यांच्याकडे ती रस्त्यामध्ये चालणाऱ्या व्यक्तींना पकडून दुकानामधला पदार्थ मागत असतात. हे सगळं जे चित्र दिसतं हे फार संमिश्र आहे, पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती जी दिसते तशीच आहे. म्हणजे आपल्याला आपण जे बघू मागतो आहोत आकड्यांच्या आधारावरती पाहायला गेलं तर वस्तुस्थिती वाईट आहे. कुपोषण या अर्थाने, कारण हे कुपोषण दोन्ही बाजूला आहे. एकतर मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्यांच्याकडे सगळं काही आहे त्यांच्याकडे पण आहे, आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे अर्थातच ते आहे. आणि मला असं वाटतं की ते मगाशी ज्याबद्दल आपण म्हणत होतो की ज्याचा संबंध, ज्यांच्याकडे सगळं काय आहे यांच्याशी त्याचा संबंध खाण्याच्या पद्धती, सवयी याच्याशी जोड आहे, आणि ज्यांच्याकडे काही नाही त्याचा संबंध हा गरिबीशी आहे आणि अन्नधान्य उपलब्धतेची आहे. आणि त्यामुळेच मग जिथे जिथे अन्नधान्याची गरज आहे तिथे ते पोहोचावं या दृष्टीने ज्या सगळ्या योजना आहेत त्यांचं महत्त्व इथे आहे, आणि मुलांपर्यंत ते पोहोचणं आवश्यक आहे. आज आपण पाहिलं तर कोणत्याही अडचणींमध्ये, कुठेही जेव्हा अडचण येते किंवा प्रसंग उद्भवतात किंवा नैसर्गिक आपत्ती येते, यामध्ये दोन घटकांना अधिक, म्हणजे कुठल्याही दुर्बल घटकांना अधिक फटका बसतो, सामाजिक आणि इतर सगळ्या दृष्टीने सुद्धा. आणि आपल्याकडे दोन दुर्बल मोठे घटक आहेत, एक स्त्रिया आणि मुलं.
अच्छा. त्यामुळे कुठल्याही आपत्तींमध्ये स्त्रिया आणि मुलांवरती त्याचा डायरेक्ट परिणाम होतो. आणि तसाच कुपोषण सारख्या प्रश्नाचा सुद्धा डायरेक्ट परिणाम हा स्त्रिया आणि मुलांवरती होतो. आणि म्हणून आपण आपल्याला दिसतं की मुलांच्या मध्ये आणि खास करून 3 वर्ष वयाच्या खालच्या मुलांच्या मध्ये आणि 5 वर्ष वयाच्या खालच्या मुलांच्या मध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ह्या सगळ्या दृष्टिकोनाने विचार करताना त्यांना संरक्षणाची गरज जास्त आहे. जो पुढचा मुद्दा येतो तो संरक्षणाच्या हक्कांविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? संरक्षणाचा मुद्दा हा थोडासा आणखीन वेगळा आहे. संरक्षणाचा मुद्दा हा आपल्या आजूबाजूला जगण्याच्या संधी उपलब्ध आहेत की नाही, आपल्याला कशापासून धोका आहे का, त्या अर्थाने संरक्षणाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे खाणं पिणं अन्न वगैरे हे जगण्याच्या अधिकारामध्ये येतं. ह्या संरक्षणामध्ये जगताना सुरक्षितता मिळते की नाही, त्या दृष्टिकोनातून या संरक्षणाकडे बघितलेलं आहे. म्हणून लैंगिक अत्याचाराच्या पासून संरक्षण मिळालं पाहिजे, शारीरिक संरक्षण मिळालं पाहिजे, मानसिक संरक्षण मिळालं पाहिजे. या प्रकारचं सगळ्या प्रकारचं या वर्गामध्ये येतं संरक्षण म्हणून बघितलं जातं. आणि त्याच्यामध्ये मग 2 प्रकारच्या मुलांचा विचार केला जातो. 2 साधारण गट केले जातात की अशी मुलं की ज्यांना संरक्षणाची गरज आहे. बरं. समाजातील एकूण परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांची जी काही त्यांच्यावरती जे काही ओढवलेलं त्यामुळे त्यांना संरक्षणाची गरज आहे. मग अशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे रस्त्यावरची मुलं आहेत त्यांना संरक्षणाची गरज आहे, भिक्षेकरी मुलं असतील तर त्यांना संरक्षणाची गरज आहे, बालकामगार आहेत त्यांना संरक्षणाची गरज आहे, एखाद्या लहान मुलाचं लग्न होत असेल तर त्याला संरक्षणाची गरज आहे, कुणाला तरी मारलं जात असेल तर त्याला संरक्षणाची गरज आहे, कुणाला तरी खूप घाबरवलं जात आहे दररोज तर त्याला संरक्षणाची गरज आहे. हे सगळ्यांना मुलांना बाहेरील परिस्थितीमुळे संरक्षणाची गरज आहे. काही मुलांना संरक्षणाची गरज असते कारण त्यांच्याकडून काही गुन्हे घडले जातात. ज्यांना आपण असं म्हणतो की ज्यांच्याकडून जे कायद्याच्या बरोबर संघर्ष निर्माण होतो त्यांचा, आणि म्हणून मग त्यांना संरक्षणाची गरज असते. म्हणजे आपल्याकडे बरेच निर्भयापासूनची अनेक उदाहरणं आहे की जिथे लहान मुलं म्हणजे 18 वर्ष वयाच्या खालची मुलं सहभागी करून घेतली गेली होती आणि त्यामुळे त्यांना संरक्षणाची गरज आहे. आणि आपल्याकडे त्या दृष्टीने खूप चांगले कायदे उपलब्ध आहेत. समाजाचं भानही त्या दृष्टीने आता हळूहळू तयार होत आहे. चर्चा खूप होत आहेत, पण संरक्षणाच्या बाबतीमधली समज जी आहे ती अधिक व्यापक होते असं मला वाटतं. पुढचा फोन आहे तो घेते. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार, दिलीपजी बोला. दिलीप देशपांडे बोला. मला एक प्रश्न विचारायचा होता सरांना. हॅलो. बोला दिलीपजी. तुमच्या टीव्ही सेट पुण्याहून. दिलीपजी टीव्ही सेटचा आवाज पूर्णपणे बंद करा. हा, मला एक प्रश्न सरांना असा विचारायचा होता. हॅलो. विचारा. हा, मला प्रेक्षकांना सरांना असा एक प्रश्न विचारायचा होता की पुण्यामध्ये आम्ही सिग्नलला चौकात जी मुलं बघतो, भीक मागणारी म्हणा, काही वस्तू विकणारी म्हणा, तर त्यासाठी आपल्या व्यवस्थेने काय निर्णय घ्यायला हवा किंवा सर काय मार्गदर्शन करू शकतील याविषयी मला जरा माहिती हवी होती. दिलीप देशपांडे यांचा फोन होता आणि त्याआधीही अरुणजींचा आपल्याकडे जो फोन होता तंत्रज्ञानाच्या मार्फत तो प्रश्न पोहोचलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की बाल गुन्हेगारी हा जो मुद्दा आहे यामध्ये जे गुन्हेगार असतात किंवा नसतात त्यांचं पुनर्वसन हा एक मोठा मुद्दा आहे. याविषयी कशा पद्धतीने शासन कृतीशील आहे? अरुणजी, बाल गुन्हेगारीबद्दल आपल्याकडे जो कायदा आहे म्हणजे बाल न्याय आणि सुरक्षा आणि काळजी आणि सुरक्षेचा जो अधिनियम आहे त्या अंतर्गत बाल गुन्हेगारांकडे किंवा विधी संघर्षग्रस्त मुलं असं त्यांना आपण म्हणतो ज्यांचा कायद्याशी तर त्याच्यामध्ये आपण गुन्हेगार त्यांना म्हणत नाही, आपण त्यांना असं म्हणतो की त्यांचा आणि कायद्याचा संघर्ष आलेला आहे. आणि चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट, तुमच्या भाषेत चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ असं आपण त्याला म्हणतो. आपल्याकडे जी यंत्रणा आहे ती प्रत्येक जिल्हा स्तरावरती बाल न्यायालय आहेत आणि या बाल न्यायालयामध्ये मॅजिस्ट्रेट पातळीवरचे अधिकारी असतात, समाज सेवक आणि काउन्सिलर या पातळीवरचे काही अधिकारी असतात आणि ती जी बाल न्यायालय आहेत हे अशा प्रकारचे मुलं जी आहेत त्यांचे जे केसेस आहेत ते ऐकतात आणि त्याप्रमाणे त्यांना कशा प्रकारे पुनर्वसन करावं हे ठरवलं जातं. आणि हे पुनर्वसन वेगवेगळ्या पद्धतीने विचारात घेतलं जातं आणि त्यातला एक जो शेवटचा
टप्पा असतो की जिथे मुलांना परत घरामध्ये किंवा समाजामध्ये न पाठवता संस्थांमध्ये पाठवलं जातं, निरीक्षण गृहामध्ये पाठवलं जातं आणि तिथे त्यांच्यावरती काही संस्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. ही आपल्याकडे उपलब्ध असलेली यंत्रणा आहे. आता प्रत्येक यंत्रणेमध्ये ज्या अडचणी असतात तशा अडचणी या यंत्रणेमध्ये सुद्धा आहेत की आपल्याकडचे निरीक्षण गृह जे आहेत ती व्यवस्थित चालतात का, ती व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीने काय करावे लागतील, त्याच्यामध्ये असणाऱ्या सोयी ज्या त्या वेळेत नीट देता येतील का, हे प्रश्न आहेत. पण ते आपल्याला सोडवावे लागतील आणि ती जबाबदारी शासनाची तर आहेच, पण त्याच्याबरोबर समाज म्हणून आपली सुद्धा आहे. पुढच्या मुद्द्याकडे येण्यापूर्वी एक फोन आलाय तो घेऊया. उदय यांचा पुण्याहून फोन आहे. नमस्कार. हॅलो. बोला उदयजी. हॅलो. बोला. माझा प्रश्न असा आहे की थोड्या वेळापूर्वी आपण म्हणालात की शिक्षणाचं आपली जी पद्धत आहे ती फार चुकीची आहे आणि जी मूळ म्हणजे मुलाला काही शिक्षणाचं ह्याच्यातनं म्हणजे जीवन कसं जगावं हे कळलं पाहिजे आणि नोकरी किंवा पैसे मिळवणं हे नंतर. प्रश्न असा आहे की इव्हन मध्यमवर्गीय आणि तथाकथित सुखवस्तू लोकांच्याकडे सुद्धा ह्या मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता निर्माणच केली जात नाही. आई वडील किंवा समाज हेच त्यांच्यावर इतकं प्रेशर आणतात. तेव्हा त्या दृष्टीने जर मध्यम वर्गातली ही परिस्थिती असेल तर खालच्या बाकीच्या वर्गातल्या लोकांची काय परिस्थिती होऊ शकेल. आणि दुसरं म्हणजे शिक्षण जे काही आहे हे केल्यानंतर सुद्धा त्यांना नोकरी मिळण्याची शाश्वती ही कुठेच नाहीये. त्यामुळे जबाबदारीने त्यांना काम करायला म्हणजे मोठेपणी ही कुठे संधी आहे म्हणजे पुरेशी संधी आहे असं वाटत नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? धन्यवाद. शिक्षण आणि पुन्हा भौतिक दृष्टिकोनातून स्वतःच्या पायावर उभं राहणं. उदयजी तुम्ही म्हणजे प्रश्नाचं उत्तरही तुम्ही दिलेलं आहे. पहिल्यांदा मी असं म्हटलेलं नाहीये की शिक्षण पद्धती आपल्याकडची जी आहे, मी म्हटलं की त्यामध्ये बदल होत आहेत आणि चांगले बदल होत आहेत असं मी म्हटलं होतं. आणि मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल. हे खरं आहे की मध्यम वर्गामध्ये सुद्धा मुलांना ज्या पद्धतीने तयार करायला पाहिजे तसं केलं जात नाही आणि म्हणून आपल्या समोरची आव्हानं अधिक आहेत आणि म्हणून आपण शिक्षण पद्धतीकडे आणि शिक्षण कसं दिलं जातं याच्याकडे अधिक डोळसपणे पाहण्याची गरज आहे. मुळात हे सगळं मुलं करू शकतात का यावरती आपला विश्वास आहे की नाही हे तपासून पाहायला पाहिजे आणि तोच प्रश्न म्हणजे तोच मुद्दा मी परत इथे मांडतो. आणि म्हणून शिक्षण, कुठलंही शिक्षण हे पूरक असतं आणि हे शिक्षण मुलांना विचार करायला उद्युक्त करतं आणि ते जर आपण करू शकलो तर मुलं ठरवू शकतील काय करायचं. हे एक. दुसरं की समाजामध्ये त्या पद्धतीचे उद्योग आहेत का, जागा आहेत का, तर त्या जागा तयार कराव्या लागतील, त्या पद्धतीने व्यवस्था तयार करावी लागेल. हे मोठं आव्हान आहे आणि ते आपल्याला सर्वांनाच स्वीकारावं लागेल. आपण सर्वांना त्यातून मार्ग काढावा लागेल. त्याचं सरळ असं लगेच उत्तर मिळेल असं मला वाटत नाही. पण शिक्षणामधून आपल्या घरात, आणि हे शिक्षण शाळेतच होण्याची गरज नाही. आता तर उलट काही पालकांचं म्हणणं आहे की आम्ही घरातच मुलांना शिकवतो आणि त्याच्याकडेही आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे की अरे अशी शक्यता आहे का, शाळेत न जाता मुलांना घरातच शिकवता येणं शक्य आहे का. आणि आपल्याकडे काही उदाहरणं तयार झालेली आहेत की मुलांना घरातच शिकून योग्य तो उद्योग आणि त्यांना जे आयुष्यात करायचं होतं ते करता आलेलं आहे. आपल्याला ह्याची थोडीशी चिकित्सा करावी लागेल आणि तसं आपल्याला पुढे जावं लागेल. बरोबर आहे. मगाशी दिलीप देशपांडेंचा मुद्द्याकडे येणार होते की भिक्षेकरी मुलांच्या संदर्भातला त्यांचा मुद्दा होता आणि मला असं वाटतं की हा मगाशी आपण एकदा त्याबद्दल बोललेलो आहोत की भिक्षा मुलं का मागतायत. नाही, त्यांचं म्हणणं होतं की ते मुळात दारोदारी चौकामध्ये जी मुलं दिसतात, विक्रेते म्हणून मुलं दिसतात ते, आणि भिक्षेकरी हा मुद्दाही त्या ओघानेच येतो की मुळात मुलांना भीक मागण्यासाठी किंवा वस्तू विक्री म्हणून विक्रेते म्हणून का हिंडावं लागतं दारोदारी. एकतर मुलांकडे स्वस्त लेबर किंवा कामगार म्हणून पाहिलं जातं आणि त्याला एक संघटित प्रकारची यंत्रणा जर असेल तर त्यांना ते राबवून घेतात. म्हणजे ही मुलं जी असतात ती कोणाकडे तरी काम करत असतात, सांगेल तसं केलं जातं आणि म्हणून मग त्याला कुठेतरी आपल्याला छेद द्यावा लागेल, त्याचा भेद कुठेतरी करावा लागेल की हे कुठल्या तरी संघटित प्रकारच्या बालकामगार यंत्रणेचा तर भाग झालेला नाही आहेत ना, तर ते तपासावं लागेल आणि त्याच्यावरती खूप चांगलं काम
शासनाकडून केलं जात आहे. लेबर डिपार्टमेंट खूप चांगलं काम करत आहे, काही स्वयंसेवी संस्था त्याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत आणि तुमच्यासारख्या सजग नागरिकांनीही त्याबद्दल वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे, यंत्रणेला त्याबद्दल जागरूक केलं पाहिजे. आपल्याकडे 24 तास चाइल्ड हेल्पलाईन आहे, त्यांना कळवलं पाहिजे आणि त्याच्यावरती कसे मार्ग निघतील हे जर आपण पाहिलं तर एकूणच बाल कामगार जे आहेत त्यांच्यावरती आपल्याला मार्ग शोधता येईल. भिक्षेकरांचं एक वेगळं रॅकेट मोठ्या शहरांमधून दिसतं आणि त्याला बालक म्हणजे काही प्रमाणात पालक जबाबदार आहेत आणि आणि त्यामुळे ते भिक्षा मागायला येतात आणि पैसे घेऊन आपण पाहतो की त्यांच्या मागे कोणतरी मोठं माणूस उभा आहे आणि तो ते पैसे घेतोय. तर यालाही आपल्याला छेद द्यावा लागेल, याच्यावरही आपल्याला. आणि म्हणून जिथे जिथे असे काही घटना आपल्याला दिसतील त्या तात्काळ यंत्रणेच्या नजरेस आणून देणं हे जर आपण करू शकलो तर त्यातून काही मार्ग निघू शकतो. म्हणजे जसं आपण एक सिनेमा सृष्टीच्या कृपेने आपण काही गोष्टी बघतो की भीक मागणाऱ्यांचं रॅकेट हे असलं, त्याचबरोबर देवस्थानच्या ठिकाणी भिक्षा मागायला येणारी त्यांचं एक रॅकेट, म्हणजे देवस्थानच्या ठिकाणी किंवा तीर्थस्थळांच्या ठिकाणी जी लहान मुलं दिसतात की जी केविलवाणी असतात आणि उद्देश हे त्यांचे वेगळे असतात, कदाचित ती वापरली जात असतात. या सगळ्या दृष्टिकोनातनं मी अजून एक मुद्दा मला पुढे घ्यायचा आहे, तो म्हणजे राज्य बाल हक्क समिती ही कशा पद्धतीने या दृष्टिकोनातून यांना मदत करू शकते. खरं तर ती एक खूप चांगली यंत्रणा आहे आणि जिथे जिथे ती यंत्रणा कार्यरत होते तिथे तिथे अशा प्रकारच्या प्रश्नांवरती अधिक गांभीर्याने आणि परिणामकारकतेने मार्ग निघू शकत आहेत. ही जी समिती आहे बाल हक्क आयोग आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये आणि हे आयोग ही जर खूप चांगल्या पद्धतीने काम केलं यांनी आणि करतातही काही गोष्टी तिथे हाताळल्या जातात, तर अशा जिथे जिथे ऑर्गनाइज पद्धतीने हे गुन्हे घडले जात आहेत त्याच्यावरती निश्चितपणे खीळ आणली जाऊ शकते. एक दुसरं जे एक लोकशिक्षण होण्याची गरज आहे, लोकांपर्यंत हा मुद्दा नीट पद्धतीने पोहोचण्याची गरज आहे. आणि धर्मस्थळाकडे आपण जेव्हा जातो त्यावेळेला कुठल्याही लहान मुलाला आम्ही भिक्षा देणार नाही किंवा भिक्षा देणारच नाही अशा पद्धतीचं एक मनोधारणा करून जर आपण गेलो तर आपणही त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. तर हे निर्णय आपल्याला समाज म्हणून व्यक्ती म्हणून घ्यावे लागतील. पण ही जी समिती आहे ही समिती एका बाजूने जो कायदा आहे त्याचं अंमलबजावणी कशी होते आहे, समाजामध्ये काही संस्था संघटनांना मदत करण्याची गरज आहे का, काही व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे का की ज्या मार्गाने बालकांचे हक्क जे आहेत ते संरक्षित होऊ शकतील, बालकांना नीट जगता येईल, विकासाच्या मार्गावरती चालता येईल, हे पाहण्याचं काम ही समिती करते. बाल अधिनियम जो आहे सुरक्षा आणि बाल न्याय सुरक्षा अधिनियम जो आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा जागोजागी आहे की नाही हेही पाहण्याची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यावरती मुंबईसारख्या शहरांमध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये, औरंगाबाद, इतर सगळ्या शहरांमध्ये याचं प्रमाण वाढण्याची गरज आहे. कारण अशा केसेस अधिक येतात. तर हे सगळं पाहण्याची गरज आहे आणि त्याच्यावरती देखरेख करण्याची एक जबाबदारी ही समिती निश्चितपणे घेऊ शकते. पुढचा फोन आहे तो घेते. ज्ञानोबा यांचा फोन आहे. नमस्कार. हा नमस्कार, मी ज्ञानोबा वाघमोडे नेरूळ नवी मुंबईवरून बोलतोय. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता पॉस्को कायद्याची अंमलबजावणी पोलीस डिपार्टमेंट चांगल्या प्रकारे करत आहे आणि भरपूर कायदे गुन्हे दाखल होत आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायद्याचं नॉलेजच त्या मुलांना नसतं की हे गुन्हा घडतोय म्हणून, हा केल्यानं तरी गुन्हा होतोय पण त्यांच्याकडनं गुन्हा घडत असतो. तर माझं मत असं आहे की 8वी पासून किंवा त्याच्या बुद्धीला पेलवल असे कायद्याचं एक विषय सब्जेक्टच शाळेमध्ये असावा की त्याच्या पेलवल त्याप्रमाणे त्याच्या कायद्याची त्या पुस्तक ज्ञान त्याला जागृत करावं. आणि आपल्यामध्ये गुन्हा घडल्यानंतर तो तुम्हाला गुन्हा माहीत आहे अशा दृष्टीने त्याला शिक्षा होते, पण तो त्याला नॉलेजच नसतं त्या कायद्याचं, पण शिक्षा मात्र दिली जाते का तर गुन्हा घडला म्हणून. प्रत्येक माणसाचा, मोठा माणूस असू द्या छोटा असू द्या, त्याला कायद्याचं नॉलेज असतं कारण त्याच्या अभ्यासक्रमात ते कायदा हा विषयच नाहीये. त्यामुळे त्या प्रत्येक इयत्तेमध्ये एक कायद्याचा विषय त्याच्या बुद्धीच्या लेव्हल प्रमाणे ठेवला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे ऑटोमॅटिक तो त्यापासून परावृत्त होईल गुन्ह्यापासून. तुमच्या मार्फत हा संदेश सगळ्यांपर्यंत, तंत्रज्ञांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे की जे या बाबतीमध्ये विषय काय आहे किंवा या दृष्टिकोनातून काम करतात. बरोबर सर?
काय बरोबर. सांगाल? ज्ञानोबा काय होतंय की प्रत्येक गोष्ट आपल्याला शाळेमध्ये नाही टाकता येणार. म्हणजे हा विषय असला पाहिजे की म्हणजे तो वेगळ्या अंगाने असला पाहिजे की लैंगिक शिक्षणाच्या अंगाने असला पाहिजे आणि त्या दृष्टीने स्वतःची संरक्षण कसं करायचं आणि स्वतःवरती काही अन्याय होत असेल तर त्यापासून कसा स्वतःला सुरक्षित करायचं आणि दुसऱ्यांवरती कोणावरती अन्याय करायचा नाही या अंगाने त्याच्याकडे बघता येईल. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला जर शाळेतच घालायची म्हटली तर ती अडचणीची आहे. कारण शाळेमध्ये मुलं जे शिकायला येतात प्रत्येक जण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की ती गोष्ट शाळेत जावी आणि मग ती सोपी जाते कारण मुलं एकत्र असतात. पण मला असं वाटतं की ही म्हणणं असं बरोबर आहे कारण मुलांना शिकायला व्यासपीठ कोणतं आहे तर शाळा आहे. मला असं वाटतं की शाळेच्या बाहेरची जी व्यासपीठ आहेत ती आपण बघितली पाहिजेत. मग सर्वात मोठं व्यासपीठ कुटुंब आहे आणि हे मोठं व्यासपीठ आपण तपासून पाहतो का? या सगळ्या प्रश्नांबद्दल घरामध्ये का चर्चा होऊ शकत नाही? या सगळ्या प्रश्नांमध्ये ज्यांना कुटुंब नाही अशी जी मुलं जी संस्थांमध्ये राहतात त्या संस्थांमध्ये का चर्चा होऊ शकत नाही? तर मला असं वाटतं की वेगवेगळी व्यासपीठं आपल्याला शोधावी लागतील की जिथे ज्या चर्चा शाळेमध्ये होणार नाहीत त्या चर्चा आपल्या ह्या व्यासपीठांवरती होते. अडचण कुठे होते की लैंगिक प्रश्नांबद्दलची चर्चा जेव्हा करायची असते आई वडिलांना वाटतं की मी मुलांबरोबर आणि मुलीबरोबर मी कसं काय बोलू? ते शिक्षक बोलतात त्यांनी ते बघून जावं, नाही तर कुठल्या संस्थेची मुलं असतील समाजसेवक असतील काउन्सिलर असतील त्यांनी ते करावं. मला असं वाटतं की ही जबाबदारी आपल्याला सगळ्यांना वाटून घ्यावी लागेल आणि समाज म्हणून ज्या वेगवेगळी व्यासपीठं आहेत त्या व्यासपीठांचा यासाठी वापर करावा लागेल. ब्रेक घ्यायचा आहे पण व्यासपीठांचा उल्लेख केला तर व्यासपीठ नेमकी कोणती आहे त्याविषयी पण चटकन सांगूया आपण. मला असं वाटतं की सर्वात महत्वाचं व्यासपीठ हे कुटुंब आहे आणि त्याच्याकडे अजून आपण नीट पाहिलेलं नाही. आपण त्याच्यामध्ये फार इन्व्हेस्टमेंट पण केलेली नाहीये आणि समाज म्हणून त्याच्यामध्ये अधिक इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरं व्यासपीठ ही शाळा अर्थातच शाळेमधली छोटी छोटी व्यासपीठ आहेत आणि शिक्षक हे एक महत्वाचं व्यासपीठ आहे त्या अनुषंगाने आणि त्याच्याकडे आपण नीट पाहिलं पाहिजे की शिक्षकांमध्ये आपली समाज म्हणून काय इन्व्हेस्टमेंट आहे आपण त्यांच्याकडे कशा पद्धतीने बघतो. कारण मुलं सर्वाधिक काळ ही शिक्षकांच्या सहवासात असतात. कारण माध्यमं आजूबाजूची बाकीची प्रलोभनं आणि झोपण्याचा काळ हा जर सोडला तर पालकांच्या वाटेला पण फार मुलं येत नाही कारण मग तिथे पण ट्युशनला जात असतात अमुक करत असतात अमुक करत असतात. तर त्या अर्थाने शिक्षक हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि नंतर समाज म्हणून एक आपण मोठं एक जे भान ठेवायला पाहिजे की ते एक मोठं व्यासपीठ आहे. कशा प्रकारचं वातावरण आपण तयार करतो आहोत, कशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत, आपल्याकडची माध्यमं काय बोलतायत, आपल्याकडची मोठी माणसं काय बोलतायत, त्यांचं ऐकलं जातं. हे तिसरं एक मोठं त्यांचा एक मित्र परिवार पण समाजाचा भाग जरूर. येस या चौथा मोठा जे की पियर ज्याला आपण म्हणतो की ज्यांचे मित्र जे आहेत कारण ते एक सर्वात मोठं प्रभावशाली माध्यम आहे की ज्याच्यातून मुलं आपापलं जगणं शोधत असतात. तुम्ही महत्वाचं वाक्य सांगितलं जगणं शोधायचं आहे. जर लहान असो वा मोठं प्रत्येक जण जगणं शोधतंय मग हे मुलांचं शोधणं कसं आहे? उदाहरण सांगतो मी एक म्हणजे मेलजोलच्या कामानिमित्त झारखंडला मुलांशी गप्पा मारत होतो आणि पहिल्या रांगेच्या मागे एक मुलगी बसली तरी बोलताना तिच्याकडे लक्ष गेलं आणि म्हटलं ही मुलगी बोलत नाहीये काही. तर कोणीतरी एकदम हसून सांगितलं की या मुलीचं लग्न ठरलंय म्हणून. आणि मग त्यातून चर्चा म्हणजे चर्चा घेतली की तिचं वय काय अमुक तमुक आणि का लग्न होतंय वगैरे. आणि मग मी ते संपवताना असं म्हटलं की मी आता जातोय पण मला असं वाटतंय की तुम्ही मुलं काहीतरी करू शकता. जर आपण इथे मुलांच्या हक्काबद्दल बोलतोय मुलांच्या संदर्भात त्याच्याबद्दल बोलतोय तर आपण काहीतरी करू शकू का या मुलीसाठी म्हणून. आणि ती पण म्हणाली की मला तर नाही करायचंय पण पालक अमुक तमुक करतायत. अच्छा. आणि त्याच्यानंतर त्या मुलांनी पुढच्या 8 दिवसामध्ये पालकांशी जाऊन बोलले, गावातल्या सरपंचांशी जाऊन बोलले. 1098 जे हेल्पलाईन चाइल्ड हेल्पलाईन आहे त्यांनी फोन केला. 9व्या की 10व्या दिवशी मला फोन आला की सर त्या मुलीचं लग्न थांबवलं. वा. आणि मी वा म्हणायची खरंच आवश्यकता आणि झारखंड सारख्या देवघर सारख्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथे हे लग्न सहजच होऊ शकलं असतं तिथे ते लग्न थांबलं. आणि मला असं वाटतं की त्या मुलींनी जगणं शोधणं जे म्हणतात ते अशा प्रकारे केलं. आणि ही मुलांना कळतं काय बरोबर आहे काय नाही. त्यांना संधी आपण देतो की नाही हा प्रश्न आहे आणि ती संधी आपण सर्वांनी ती दिली पाहिजे आणि त्यातूनच ते आपलं जगणं नीट जगू शकतात असं मला वाटतं. मगाशी बोलण्यामध्ये उल्लेख आला होता ते मला समाजामधली जी कमकुवत घटक आहे तिथं पटकन आघात होतो. पण मुलं कमकुवत आहेत म्हणावं त्यांना समज पण तेवढीच आहे. ती दुर्बल असतात ती कशा दृष्टिकोनातनं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही मुलांमध्ये असता म्हणून तुम्हाला खास विचारते. अनेक म्हणजे मुलांचं वय हे त्यांना आधी दुर्बल करतं कारण लहान म्हणजे त्यांना कळत नाही असं आपलं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे वयामुळे ते दुर्बल होतात. शारीरिकदृष्ट्या सुद्धा एखाद्या गोष्टींबद्दल विरोध करणं हे त्यांना जमत नाही म्हणून त्यांची दुर्बलता असते. त्यांना सांगितलं जातं की त्यांनी बोलायचं नाही त्यांनी स्वीकारायचं
हे जे एक समाज त्यांचं मन घडत असतं त्यातून त्यांना दुर्बलता येते. काही मुलं आजारी असतात, अपंग असतात, ते कुठल्या सामाजिक परिस्थितीतून आले त्यातून त्याची दुर्बलता येते. कुठल्या जातीतून आले आहेत, कुठल्या धर्मातून आले आहेत, गावातल्या कुठल्या भागातून आले आहेत, शहरातल्या कुठल्या भागातून आले आहेत, अशा अनेक प्रकारातून ही दुर्बलता त्यांच्यामध्ये येत असते. आणि यातील काही प्रकार मोठ्यांसाठी पण लागू पडतात, पण छोट्यांमध्ये ही त्या अनुषंगाने दुर्बलता आलेली असते. काही वेळेला आपण दुर्बल करत असतो, त्यांना आपण चिडवतो, त्यामुळे ते रागवतात, त्यांना काहीतरी त्या रागाच्या भरात ते काहीतरी करतात, अशा अनुषंगाने सुद्धा ते दुर्बल होते. आणि मला असं वाटतं की ही दुर्बलता मुलांची जर आपण नीट समजून घेतली तर त्यांना सबल कसं करायचं, त्यांना आधाराची गरज कुठे आहे हे आपल्याला नीट समजू शकतं. आणि मग आपण हा जो एकूण मुलांच्या अधिकाराचा दिवस साजरा करतोय तो अधिक नीटपणाने, अधिक छानपणाने साजरा करू शकू. खरंय. तुम्ही वारंवार म्हणता समाजातले घटक जे आहेत ते मोलाचे आहेत. मग कुटुंब, समाज, युवा वर्ग, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येकाला काही ना काही करावं असं वाटतं, कारण त्यांचे प्रश्न आपल्यापाशी पोहोचतात. तुम्ही त्यांच्याबरोबर खरोखर अक्षरशः त्यांच्याबरोबर जाऊन काम करता. तुम्हाला या सगळ्या घटकांनी कशा पद्धतीने या प्रवाहामध्ये सामील व्हायला हवं असं वाटतं त्याविषयी? मला असं वाटतं की ह्या सगळ्या घटकांनी मुलांना, मूल हे एक व्यक्ती आहे हे पहिल्यांदा स्वीकारलं पाहिजे. हे एक सर्वात महत्वाचं सर्वांनी केलं पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांना विचारा, त्यांचा सहभाग घ्या. मुलांना एक लक्षात घ्या की खड्डा असल्यानंतर खड्डा आहे हे जर सांगितलं तर मुद्दाम म्हणून कोणी जाऊन खड्ड्यात पडत नाही. आणि आपली मुलं सुद्धा खूप शहाणी आहेत, खूप समजदार आहेत. त्यांना सांगा खड्डा कुठे आहे ते. खड्डा आहे म्हणून त्यांना खड्डा सांगायचाच नाही असं अजिबात करू नका. त्यांना सांगा हा खड्डा आहे, या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर काय होऊ शकतं याबद्दलची त्यांना माहिती द्या. आणि हे जर आपण केलं तर मुलांचा विकास हा नीट चांगला होऊ शकेल असं मला वाटतं. आणि ते सहजच करता येण्यासारखं आहे, सहजच शक्य आहे. जेव्हा शिक्षण आवश्यक आहे असं म्हणतो त्या बरोबरीने महागडं शिक्षण सुद्धा दिसतं आहे. आणि मुख्य शिक्षण जे आहे ते भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे असं. मग यामध्ये मानसिक गल्लत पालकांची होती, समाजाची होती. त्यांना काही तुम्ही सांगू इच्छिता? मला असं वाटतं की शिक्षण जेव्हा आपण बघतो, म्हणजे आपल्याकडे रॅपर बघण्याची पद्धत आहे की चकचकीत रॅपर असलं की त्याच्या आतलं सगळं चांगलं असं आपल्याला वाटतं, किंवा खर्चिक काही असेल तर ते आपल्याला चांगलं वाटतं. मला वाटतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा या दोन्ही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत की रॅपर काढून त्याच्यामध्ये नेमकं काय आहे तपासून बघा. माझा अनुभव असा आहे की शासनाच्या ज्या शाळा आहेत, शासनाच्या ज्या व्यवस्थापन आहेत, त्यामध्ये असणारे सगळी लोक ही अधिक शिक्षिली, त्यांना म्हणजे वेल ट्रेन्ड, त्यांना असणाऱ्या सगळ्या समज जी आहे ती अधिक प्रगल्भ अशी आहेत. त्यांच्याकडे असणारं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा हे इतर ठिकाणापेक्षा अधिक असतं. पण तरीही त्याचं रॅपर जे आहे ते कदाचित आपल्याला आवडत नाही आणि म्हणून तिथे अडचण होते. मला वाटतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला ते पाहावं लागेल. आणि महागडं ते चांगलं असं म्हणण्याची गरज नाही, त्याच्याकडे अधिक डोळसपणाने पाहिलं पाहिजे. शिक्षणातून आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे, म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घेणं हे खूपच चांगलं असं शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. पण तरीही आपल्याला इंग्रजी आवडतंच. आणि हे फक्त मराठी माणसाला आवडतं असं नाही, हिंदी माणसाला पण इंग्रजी आवडतं, गुजराती माणसाला पण इंग्रजी आवडतं. म्हणून मराठी शाळा बंद पडत चालल्या, हिंदी शाळा बंद पडत चालल्या, कन्नड शाळा बंद, सगळ्या मातृभाषा आणि मातृभाषेतून अधिक चांगलं शिक्षण होतं. पण आपल्याला चकचकीतपणा इंग्रजी भाषेमध्ये दिसतोय. आता इंग्रजी शिकायचं नाही का? आता इंग्रजी शिकायचं आहे. जबाबदारी कोणी घ्यायची? शाळेनी पण घ्यायची आणि कुटुंबाने पण घ्यायची. आणि हे सहज शक्य आहे, सिद्ध झालेलं आहे. आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत. पण हे आपल्याला करावं लागेल. आपल्याला शिक्षण कोणतं द्यायचं हे ठरवावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. वा, वेळ कमी आहे पण तुमचे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. एक व्यक्ती म्हणून समजून घ्या मुलांना आणि आपण हे करायला हवं हे लक्षात घ्या. मुळात राष्ट्रीय पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळी कुठेही गेलं तरी मुलं ही अजाण आहेत, परावलंबी आहेत असं मानलं जातं. पण त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून बघा, हा दृष्टिकोन जो आहे तो मोलाचा आहे, जो सरांनी आता आपल्याला एक तासभर सांगितलेला आहे. या सगळ्याविषयी बोलताना मुळात तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला, काय कृतिशील व्हावंसं वाटतं आम्हाला नक्की कळवा या फेसबुक पेजच्या माध्यमातून. फेसबुक पेजचा पत्ता आहे www.facebook/sakhisayhadri.dd आणि ईमेल आयडी आहे sakhисayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काही सुचवायचं असेल तर सगळ्या गोष्टी आम्हाला नक्की इथे पाठवा. सर, तुमचे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्या सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा देते. तुमच्या वतीने 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक आपण पुन्हा एकदा सांगूया आणि तुम्हाला तुमच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार.